नमस्कार, मी प्रनिल किशोर माने, स्वच्छता निरीक्षक, वार्ड क्रमांक 14. सरकारी घाट येथे मूर्तिदान करण्यात आलेलं आहे. तसंच निर्माल्य कुंड तयार करण्यात आलं. ज्या गणेश भक्तांनी मूर्तिदान करायचे असेल तर महापालिकेच्या मूर्तिदान केंद्रामध्ये दान कराव्या. तसेच निर्माल्य नदी प्रदूषित होऊ नये यासाठी नदीपात्रात निर्माल्य न टाकता महापालिकेने केलेल्या निर्माल्य कुंडामध्येच टाकण्यात यावे. तसेच आपले निर्माल्य कुंड तसेच मूर्तिदान केंद्रामध्ये कर्मचारी उपस्थित आहेत, तरी सर्वांनी महापालिकेस सहकार्य करावे. तसेच काल झालेल्या 1.5 दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी नदीपात्रामध्ये साधारणतः 350 ते 400 मूर्ती विसर्जन झालेले आहेत. तसेच आपल्या महापालिकेने केलेल्या मूर्तिदान केंद्रामध्ये 14 ते 15 मूर्ती दान आलेले आहेत. तरी आपण जास्तीत जास्त महापालिकेत सहकार्य करावे. निर्माल्य किती गोळा? तसेच निर्माल्य आपल्या 2 टनाच्या आसपास निर्माल्य गोळा झालेला आहे. किती कर्मचारी नियुक्त त्यासाठी? सदर ठिकाणी कर्मचारी निर्माल्य कुंडापाशी 2-2 कर्मचारी पूर्ण शिफ्टमध्ये उपस्थित आहेत. हां, बोला. नमस्कार, मी सुनील माळी. आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं जे काही लोक निर्माल्य विसर्जन करण्यासाठी येतात, त्या विसर्जनाच्या निर्माल्याचं योग्य नियोजन करणं आणि नदीच्या पात्रामध्ये जे प्रदूषण होतं आहे त्या प्रदूषणापासून नदीला आणि पाण्याला पर्यावरणाला वाचवण्यासाठी महापालिकेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवलेला आहे. येणारं जे निर्माल्य आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्यांनी संकलन व्यवस्था केलेली आहे. मी आमच्या घरचं जे निर्माल्य होतं ते सुद्धा त्यांना या निर्माल्य कुंड्यामध्ये दिलेलं आहे. तर मी या निमित्तानं सर्व जनतेला आणि नागरिकांना विनंती करतो की आपलं जे निर्माल्य असेल ते निर्माल्य या निर्माल्य कुंड्यामध्येच देण्यात यावं. कोणत्याही प्रकारे कोणी नदीच्या पात्रामध्ये निर्माल्य सोडू नये. आणि मूर्तीला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतात आणि त्याचं प्रदूषणावर फार मोठ्या प्रमाणे परिणाम होतो. तर आपण सर्वांनी मूर्तिदान केंद्रामध्ये मूर्तीचं दान करावं आणि निर्माल्य कुंडामध्येच निर्माल्य टाकावं ही सर्वांना मी विनंती करतो. थँक्यू.